नमस्कार मित्रांनो, आजची आपली रेसिपी आहे गवार बटाट्याची अगदी इन्स्टंट आणि झटपट होणारी भाजी। टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। चला तर रेसिपीकडे वळूया। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये। छान कोवळी अशी गवार मला मिळाली होती, एकदम फ्रेश। तर म्हटलं चला गवार बटाट्याची भाजी करूया। त्यासाठी आता आपल्याला ही गवार स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे। आजची जी भाजी आहे ती कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घेत आहोत। कुकरमध्ये भाज्या पटकन बनतात आणि तशीच अगदी झटपट होणारी रेसिपी आज तुम्हाला मी दाखवत आहे। सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये ही अगदी पटकन बनणारी भाजी आहे, तुम्ही टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता। त्यानंतर आपण ह्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत आणि ते टाकून घेत आहोत। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटलेलं ह्याप्रमाणे फ्रेश असं वाटून घ्यायचं। आलं लसूण टाकणार आहोत। हे बघा, इथे हे 2 छोटे चमचे आलं लसणाची पेस्ट ही झाली आहे। भरकट वाटलेलं आलं लसूण ते आपण टाकून घेतलं आहे। त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा हिंग टाकून घेतला आहे। हे सर्व छान कांद्याबरोबर आपण परतून घेणार आहोत आणि कांदा गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये आपण मीठ टाकून घेत आहोत, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धी चमची हळद पावडर टाकली आहे मी इथे आणि आपल्या घरातला जो मिक्स मसाला असतो लाल तिखट ते टाकून घ्यायचं आहे। ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर हे सर्व मसाले जे आहेत ते तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत। मसाले परतत असताना गॅस आपला लो ठेवायचा आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत गवार। तेव्हा गवार मी ह्याप्रमाणे चिरून घेतली आहे। गवार स्वच्छ धुवून नंतर चिरायची, चिरल्यानंतर धुवायची नाही। गवार कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे आणि ह्यावरती आपण स्टीम ठेवून घेणार आहोत 2 मिनिटासाठी। म्हणजे झाकण जे आहे ते लावायचं नाही, असंच वरती ठेवून द्यायचं आहे अगदी 2 मिनिटासाठी। त्यामुळे गवारीमध्ये थोडासा कडवटपणा जो असतो तो कमी होतो। अगदी 2 मिनिटांनंतर तुम्ही काढून ती छान अशी पुन्हा एकजीव करून घ्यायची आहे। गवार जी आहे ती पटकन शिजली जात नाही, त्यामुळे जर कढईमध्ये केली तर त्याला थोडा वेळ लागतो, म्हणून कुकरमध्ये करायची। अगदी 10 मिनिटांमध्ये भाजी बनवून तयार होते। आता आपले ही गवार ह्यामध्ये मिक्स झाली आहे, त्यामध्ये आता आपण गरम मसाला आणि गूळ टाकून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे बटाटा टाकून घ्यायचा आहे। बटाट्याची साल काढून फोडी करून घेतले आहेत। बटाटा टाकला की पुन्हा छान एकजीव करून घ्यायचा आहे। मी इथे गुळाचा वापर केला आहे, तुम्हाला जर गूळ नसेल टाकायचं तुम्ही साखर देखील टाकू शकता। या इथे मी 1 ते 1.5 चमचे गुळाचा वापर केला आहे, छोटे चमचे। कारण गवार जी आहे ती मुळात थोडीशी कडवट असते आणि त्यातला जर तुम्ही साखर किंवा गूळ टाकली तर त्याची टेस्ट एकदम परफेक्ट अशी बॅलन्स होते आणि भाजी खूप चविष्ट लागते। बटाटा गवार छान एकजीव झाला आहे। आता आपण ह्यावरून ओलं खोबरं टाकून घेणार आहोत। ओल्या खोबऱ्याने ह्या भाजीची चव अत्यंत अप्रतिम अशी बनते। तुमच्या घरी जर कोणी गवारीची भाजी खात नसेल तर ह्याप्रमाणे गवारीची भाजी बनवून द्या। मी गॅरंटीने सांगेल तुम्हाला ही भाजी जर तुम्ही बनवली तर सगळे आवडीनेच खातील, कारण खूप सुंदर अशी भाजी बनते। गुळाचे खूप छान टेस्ट उतरते आणि नारळाने भाजीची चव एकदम रंजक अशी बनते। चला तर आता आपण सर्व छान एकजीव करून घेतलं आहे। ह्यामध्ये आपण गरजेपुरता पाणी टाकून भाजी शिजवून घेणार आहोत। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर भाजीची चव उतरते। अगदी थोडंसं अर्धा कपभर पाणी ह्यामध्ये मी टाकून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं तळाला पाणी आहे, जेणेकरून आपली भाजी करपणार नाही। पाण्याचा अंदाज घेऊन पाणी टाका, नाहीतर एकदम कमी टाकलं तर भाजी करपू शकते। त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून मीडियम टू हाय फ्लेमवरती 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी पटकन शिजते आणि अगदी सहज अशी बनवून तयार होते। तुम्ही बघू शकता, बघा परफेक्ट असं पाणी झालं आहे। तुम्हाला जर असं वाटलं की पाणी थोडं जास्त झालं आहे तर पुन्हा गॅसवरती झाकण न लावता 2 ते 3 मिनिटासाठी भाजी शिजवून घ्या। आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। खूप अप्रतिम आणि चविष्ट आणि अगदी झटपट कुकरमध्ये ही भाजी बनवून तयार होते। सकाळच्या धावपळीच्या वेळेमध्ये डब्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि जे कोणी गवारीची भाजी खात नसतील त्यांना तुम्ही ही भाजी नक्की करून खायला घाला, ते आवडीने खातील, ही खरंच माझी गॅरंटी आहे। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांना वेलकम। आणि तुम्ही देखील माझे चॅनल सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।